बीड हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट। मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे अटकेत, तर टीप देणारा सिद्धार्थ सोनवणेही ताब्यात। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज परभणीमध्ये मूक मोर्चा। संतोष देशमुखांचे कुटुंबीय मोर्चासाठी रवाना। मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणेही उपस्थित राहणार। संतोष देशमुखांचं कुटुंब लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबाची मागणी। बीड हत्येप्रकरणी राज्यपालांकडून सर्वपक्षीय नेत्यांना भेटीसाठी 6 तारखेची वेळ। संभाजीराजेंसह सर्वपक्षीय नेते राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेणार। वाल्मिक कराडच्या जवळचे अधिकारी SIT टीममध्ये। आमदार सुरेश धस यांचा आरोप। SITतील अधिकारी बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। बीड हत्या प्रकरणामध्ये तपासासंदर्भात पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा। सुरेश धस यांचं बोलणं फडणवीसांच्या आदेशानं सुरू असणार। संजय राऊतांचा आरोप। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक। पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा होणार। अजितदादा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेण्याची शक्यता। धुळ्यातल्या नकाने गावातील महिलेनं 2 योजनांचा लाभ घेतल्याचं समोर। पडताळणीनंतर महिलेचे लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये पुन्हा सरकार जमा। मुंबईत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांच्या वापरांविरोधात कारवाई पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता। प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांविरोधात कारवाई होणार। लडाखबाबत चीनच्या कुरापती सुरूच। 2 नव्या प्रांतांची घोषणा करताना चीननं लडाखचा काही भाग नकाशामध्ये दाखवला। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र आक्षेप। कसोटी क्रिकेटमधून आताच निवृत्त होणार नाही। आता धावा होत नाहीत म्हणजे 5 महिन्यानंतरही धावा होणार नाही, त्याची काय गॅरंटी? निवृत्तीच्या चर्चांवर रोहित शर्मांचं स्पष्टीकरण।